चहा हा सगळ्यांनाच आवडतो, पण चहाच्या मागे काही काही इतिहास पण आहे। अशी टेस्ट येते चहाची। लता मंगेशकर, आशा भोसले यांनी यांच्या चहाचा आस्वाद घेतला। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा चवीचा खेळ या माझ्या मराठमोळ्या या यूट्यूब फूड चॅनलमध्ये। माझं नाव आहे वसंत बरांगे। मित्रांनो, लहानपणापासून आपण ऐकत आलो आहे की पुणे म्हणजे हे चहाप्रेमींचं शहर, पण हा चहा फक्त चव नाही आहे, तर आठवणीचा प्रवास आहे, त्यामागे इतिहास आहे आणि हाच इतिहास मी आज घेऊन आलो आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, पुण्यात असं एक ठिकाण आहे जिथे चहामधून जुना काळ दिसतो। हा फक्त चहा नाही, तर एका वारसदार चहाची गोष्ट आहे। तर मित्रांनो, त्यामधलं सगळ्यात जुनं आणि 1924 पासून चालत आलेलं चहाचं ठिकाण म्हणजे आद्य अमृततुल्य। मित्रांनो, याच्या मागचा इतिहास आहे ना, खूप जबरदस्त आहे आणि ऐकायला पण खूप भारी वाटतं, कारण का विचार करायला येतो तो त्यावेळचा काळ काय असेल। तर मित्रांनो, चला तर मग आपण निघूया आद्य अमृततुल्यचा चहा टेस्ट करायला आणि त्यामागे इतिहास काय होता, त्यामागे घडामोडी काय होत्या, त्यामागे भन्नाट गोष्टी काय होत्या, तर ते जाणून घ्यायला। तर चला तर मग, आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सुंदर असे किस्से तुम्हाला ऐकायला भेटणार आहे आणि जबरदस्त इतिहास आहे त्यामागे। तर सोबत तर मित्रांनो, मी पोचलोय आता पुण्यातील सोन्या मारुती चौक आहे, तिथे पोचलोय। तर सांगायचं झाल्यास, चहा हा सगळ्यांनाच आवडतो आणि चहासाठी पुण्यामध्ये बरेच आउटलेट आहे, पण चहाच्या मागे काही काही इतिहास पण आहे आणि त्या इतिहासासाठी काही काही आउटलेट पण प्रसिद्ध आहे। तर एक आउटलेट म्हणजे आद्य अमृततुल्य, जवळपास 1924 पासून हे आउटलेट इथे चहा आणि जबरदस्त चहाचा सर्व करते। आणि मी ठरवलं आहे की पुण्यातील जे जुने आउटलेट्स आहे, जुन्या जागा आहेत, त्या एक्सप्लोअर कराव्या आणि त्या तुमच्यापर्यंत घेऊन जाव्या। यावेळेचा काळच आहे ना, जबरदस्त होता आणि बराच अजून त्याच्यामागे इतिहास आहे। चला तर आपण आता आउटलेटमध्ये जाऊया। एकोणीसशे 57चा काळ होता। शमी कपूर साहेबाला तुमचा नाही देखा या मूवीचं शूटिंग चालू होतं आणि शूटिंग करता त्यांनी इथला चहाचा आस्वाद घेतला। त्याने त्या आस्वाद घेतला, पण त्यांचा इथल्या चहाशिवाय दिवस जात नव्हता। पण त्यांच्यासोबत लता मंगेशकर, आशा भोसले, दादा कोंडके, जान्हवी लिव्हर यांनी यांच्या चहाचा आस्वाद घेतला। आणि मित्रांनो, आद्य अमृततुल्यला आलो। 1924 पासून चालत आलेलं ओनर इथे बसलेले आहे, शैलेश काका आहे आणि शरद काका आहे। तर बसता मला माहीत नाही ते ओनर इथे बसलेले आहे, तर अचानक ते माझ्यासोबत बोलायला लागले, एवढे किस्से भारी सांगितले
ते खडकवासला डॅमचा असो की सोन्या मारुती चौकातला हनुमान मंदिर असो, किस्से ऐकून घेऊया. खूप मजा वाटली, तुम्हाला पण भारी वाटेल ऐकायला आणि मजा येईल. चला तर मग किस्से ऐकूया. आणि असं माहिती नव्हतं असे किस्से मला ऐकायला भेटेल, जुन्या पुण्यातील इतिहास ऐकायला भेटेल. तर चला तर त्यांची क्रेज होती, ते लोकांना बघायला मिळत नव्हते त्यावेळेस. एखाद्या रस्त्यावरती कोणी गेला ते मुंबईला बघायला भेटायची, बरोबर, पुण्यामध्ये सहसा नाही भेटायची त्यांना बघायला. आशा भोसले, लता मंगेशकर, KL सहगल, मोहम्मद रफी साहेब, किशोर कुमार तर इकडे नाही आले, पण ते स्टुडिओमध्ये चहा मागवायचे. अच्छा अच्छा. फिल्म मेकरच्या स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग असायची, साऊंड डबिंग असायची त्यांची. त्यावेळेस ते चहा मागवायचे तिकडे. अच्छा अच्छा. चहा बहुत अच्छा है, मुझे इधर का ही चाय पसंद है. मुझे हम दूसरी तरफ का चाय हमको नहीं मांगता है. अच्छा अच्छा अच्छा. क्योंकि उससे गला नहीं बैठता ये चाय से. दूसरी जगह का चाय पिएंगे बहुत मीठा रहता है वो चाय. अच्छा अच्छा. बराबर भी चाय नहीं रहता वो. इधर से चहा लाने का आपल्याला थर्मस भरून चहा घेऊन जायचे. अच्छा. 200 लोकांचा त्यांचा सगळा तापा असायचा. अरे बापरे. ते सगळे मोठी व्हॅनने यायचे इकडं. अच्छा अच्छा. बसने यायचे, व्हॅनने यायचे. आपला जुना हायवे एक्सप्रेस तिकडनं ते यायचे इकडं. अच्छा अच्छा. तुम्ही त्यावेळेस होते का? त्यावेळेस त्या काळामध्ये होते? त्या काळामध्ये आमचे वडील होते. आम्हाला सांगायचे. अच्छा अच्छा अच्छा. KL सहगल वगैरे ते आमच्या आजोबाच्या टायमाला येऊन गेले. लता मंगेशकर, बापरे. KL सहगल बापरे, आमच्या आजोबाच्या टायमाला येऊन. अच्छा अच्छा अच्छा. शंकर महाराज इकडेच बसायचे. अच्छा अच्छा. इकडे पहिले दगडी वाटा होता. शंकर महाराज समोर बस. शंकर महाराज झाले, परत ते बाबाजानी दर्गावाले नाही का, बाबाजान चौक मधले बाबाजानी ते इकडे बसायचे, येऊन चहा प्यायचे इकडं. अच्छा अच्छा. आमचे आजोबा म्हणायचे अरे ये संत लोग है, इनको ऐसा ही चाय दिया है, इनके पास से कुछ लेने का नहीं आप लोग. अच्छा अच्छा. इथं आशीर्वाद मिरपूर साहेबांचा प्रीमियर होता. हो. अच्छा. अल्पना टाकीतला प्रोफेसर पिक्चर लागला होता. प्रोफेसर. अच्छा. प्रोफेसर पिक्चर लागला होता, ते त्याच्याकरता आले होते प्रमोशन करता. ते इकडे थांबले, त्यांनी बघितलं इकडे गर्दी कशी काय आहे. अच्छा अच्छा. तर त्यांचा ड्रायव्हर म्हणला साहब चहा की दुकान बहुत फेमस आहे बोले, तो मुझे भी चाय पीना है. ते खाली उतरले, आमचे वडील बसले होते. तर आमच्या वडिलांनी म्हणलं ओ शम्मी साहब, बोला आपने मुझे पहचान दिया. अरे क्यों नहीं पहचानेंगे, हम आपके दीवाने आपके, डांसिंग स्टार आप एक ही हो फिल्म नगरी में, आपके अलावा कोई है नहीं. बघा या लोकांचं नशीब काय, असे प्रसिद्ध कलाकार यांना बघायला भेटले. आपलं तर नशीब नाही आहे, ते आपल्याला बघू पण शकत नाही. तर काय म्हणता येईल आता, शब्द नाही. नगरी आहे पुण्यनगरी, बालगंधर्व साहेब. बालगंधर्व साहेब. अच्छा अच्छा. त्यांचं व्यक्तिमत्व बी तेवढंच जबरदस्त होतं. अच्छा अच्छा. जेवढं बाकी दुसऱ्या कलाकारांचं असतं. बरोबर आहे. बालगंधर्व साहेब कसे ओळखलं यायची माहिती आहे का आपल्याला? एकदा काय झालं, आम्ही त्यांना ओळखलं ना, त्याने वेगळ्या रूपामध्ये होते. अच्छा अच्छा. तर कोणीतरी सांगितलं अत्तरचा वास आला ना, त्यांना अत्तरचा लई शौक होता. अत्तरचा. तर अत्तरचा वास आला ना, त्यांना ओळखायचं की ते बालगंधर्वच आहे. पण त्यांनी सांगितलं होतं की कुठे चर्चा करायची नाही, नंतर इकडे गर्दी जमल ना, मला जमणार नाही जायला, मी जाऊ शकणार नाही. अच्छा. कारण की त्यावेळेस टांगे होते, टांगे. रिक्षा घोडा गाडी काहीच नव्हतं. टांग्यामध्ये यायचे, टांग्यामध्ये जायचे. बालगंधर्व साहेब त्यांची आमची एकच मुलाखत, आमच्या आजोबांची त्यांची एकच मुलाखत तेवढी. किस्सा ऐकायला भेटलाय. बघा यायचं बघा, जॉनी लिव्हर तुम्हाला आठवते का? आमचे मित्र. सांगा, चला त्यांच्याबद्दल किस्सा ऐकूया तुमच्याकडनं. मित्रांनो, इथे शरद काका आहे. इथे शरद काका आहेत. तर यांचा किस्सा असा आहे की जॉनी लिव्हर जे आहेत ते यांचे बेस्ट फ्रेंड होते आणि त्यावेळेस त्यांनी त्यांच्यासोबत खूप असा वेळ त्यांनी स्पेंड केला. तर चला जॉनी लिव्हरचा किस्सा ऐकूया शरद काकाकडून. 1986ची गोष्ट सांगतोय. अच्छा अच्छा. जॉनी लिव्हर त्याचा कार्यक्रम केला होता, जॉनी लिव्हर नाईट. बालगंधर्वमध्ये त्यांचा कार्यक्रम होता. अच्छा अच्छा. 1986 माझे वडील एक्सपायर झाले तेव्हा तो कार्यक्रम होता त्यांचा. अच्छा अच्छा अच्छा. तर ते रेकॉर्डिंग रूममध्ये गेले. तर माझा लहान भाऊ आहे विजय म्हणून, त्याला फोटो काढायचा होता. अच्छा अच्छा. भाऊ बोले मला जॉनी लिव्हरवर फोटो काढायचा. अच्छा अच्छा. ते मेकअप करत असताना माझ्याबरोबर बाहेर आले आणि आमच्या लहान भावाबरोबर त्यांनी फोटो काढला. म्हणजे एवढे. अच्छा अच्छा अच्छा. त्या चांगले संबंध माझे. अच्छा अच्छा. एक जॉनी लिव्हर नाईट. अच्छा अच्छा अच्छा. 1986 साली.
काय हा हॅलो बॉस कसं आहे एक नंबर आद्याचा हात कोणच धरू शकत नाही. अजून काय सांगू शकता? अजून काय त्याच्या खूप आठवणी आहेत. पुण्यातले जेवढे मोठे नेते लीडर जेवढे महापौर सगळे गणपतीच्या वेळेस शिवजयंतीच्या वेळेस काय सार्वजनिक कार्यक्रम असला तर आपल्या दुकानी येतात. अच्छा आणि त्यावेळेचा काळ काय होता? मी गोल्डन पिरियड होता. आता सगळं चेंज झालेलं आहे ना, खूप चेंज झालेलं आहे. परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. काही ना काही चेंज होत असतं. बरोबर एक्झॅक्टच. मित्रांनो, आद्य अमृतुल्यचा आता चहा ट्राय करतो मी. टेस्ट बघतो कसा आहे तर. आणि युनिक पद्धती आहे बनवण्याची, इतिहास आहे आणि खूप जुन्या गोष्टी मला ऐकायला भेटल्या. चहा टेस्ट करतो जो खूप भारी वाटलं. असं जुने ठिकाण आहेत पुण्यातली की ते प्रसिद्ध आहे. आणि त्यातलंच एक आद्य अमृतुल्य शम्मी कपूर साहेब आहे, सुदेश भोसले आहे, इथे चहा पिऊन गेले. आणि जबरदस्त फ्रेश अशी टेस्ट येते चहाची. आता पुण्यात बरेच अमृतुल्य आहेत, पण यांच्या नावावरून बऱ्याच लोकांनी कॉपी केलं त्यांच्या आउटलेटला. अमृतुल्य, हे अमृतुल्य, ते अमृतुल्य, आणि टेस्ट राहिली नाही. आणि त्यामुळे काय झालं, जे मुळातच जे अमृतुल्य आहे, जे जुन्या 1924 पासून हे आउटलेट चालू झालं आहे, त्याचं नाव खराब होतं आहे. तर त्याचा तुम्ही विचार करायला पाहिजे. जबरदस्त काहीतरी मला वेगळं अनुभवायला मिळालं. विचार नव्हता केला, सहज निघालो. म्हटलं अमृतुल्यला आपल्याला जायचं आहे आणि जुनं आहे, त्यामुळे माझा नेहमीच प्रयत्न आहे की पुण्यातले जुने ठिकाणं शोधून काढावे आणि त्यांचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यावा. आणि छान वाटलं मला. जुना इतिहास मला ऐकायला भेटला आणि विचार नव्हता केला काही हे सगळं मला ऐकायला भेटेल पुण्याबद्दल. आणि एवढे दिवस पुण्यात राहतो आणि त्याला इतिहास माहिती असायला पाहिजे. खूप भारी वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आणि म्हणता येईल ना, जेवढं पुण्याबद्दल बोलता येईल तेवढं कमीच आहे. आणि त्यात हे आद्य अमृतुल्य हे आउटलेट छान चहा होता. जबरदस्त तरतरी, अद्रक
आणि अद्रकाचा त्याच्यामध्ये अर्क जास्त होता. आणि असं नाही ते चहा बनवून ठेवत नाही, ते जेवढे गिऱ्हाईक येतील त्याच्यासाठी तेवढा चहा बनवतात आणि कायम असा ते बनवून ठेवत नाही. हे एक मेन आहे, कारण का बऱ्याचशा आउटलेटमध्ये मी बघतो की चहा हा बनवून ठेवला जातो आणि तोच कढवला जातो, पण इथे तसं केलं जात नाही. तर मंडळी, पुण्यात जर आला तर तुम्हाला इतिहासाचा स्वाद घ्यायचा असेल तर आद्य अमृतला नक्कीच विसरू नका. गायकाचे आवडते ठिकाण आणि 100 वर्षाची परंपरा आणि चव जशीच्या तशी अजून अशाच भन्नाट ठिकाणांसाठी माझ्या चवीचा खेळ या यूट्यूब फूड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक कप चहा आणि आठवणीत रमूया. तर मित्रांनो, भेटूया अशाच फूड ब्लॉगमध्ये. खात राहा, हसत राहा आणि नवीन नवीन पदार्थ एक्सप्लोअर करत राहा.